अंगद महाडिक इथेच राहतो, त्याची समोर चौकशी करूया. अंगद त्यांचा केअरटेकर नाही, माहित नाही हल्ली कुठे. आम्ही जमनालाल शेठकडे गेलो होतो, पण त्यांच्या दुकानात चोरी झाली आहे. मॅडमने त्या चोराच्या बाईकचा नंबर हवाय. राजी, मी सगळं खरं खरं काय ते सांगतो. पण आधी पल्लवीला इथून बाहेर घेऊन जायला हवं. नाही, या शुद्धीवर नाहीच येत. आपल्याला डॉक्टरांनाही बोलवायला हवं आणि पोलिसांना. नाही, डॉक्टरांना बोलू नका. काय ना, तिच्या मनावर आधीच खूप ताण आहे आणि त्यात तिने काही खाल्लं प्यायलं नाही ना, त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे. तुम्ही काळजी करू नका, मी बघतो तिच्याकडे. ठीक आहे, पण पोलिसांना तर बोलवावंच लागेल. डेड बॉडीचा पंचनामा व्हायलाच नाही. मिस्टर कुणाल, कोण होता तो माणूस आणि त्याची डेड बॉडी अशी आत कशी आली? कोणी मारलंय त्याला? आता तरी सगळं खरं सांगा. अहो, तो अचानक आमच्या घरात घुसला. हा तोच चोर आहे जो दागिन्यांची चोरी करून पळाला. आमची दोघांची झटापट झाली आणि त्यात तो मेला. अच्छा, पण हा तोच चोर आहे हे कशावरून? सांगितलं ना, तो अचानक घरात घुसला. मी त्याला सांगितलं की तू घरात निघून जा, पण तो काही बदला नाही. मी त्याला दम दिला, पोलिसांची धमकी दिली, पण तो काही ऐकेना. त्यांनी मला सुरा दाखवला आणि मला घाबरवायचा प्रयत्न केला, पण मी काय घाबरलो. मी त्याला नडलो आणि त्याच झटापटीत तो गेला. पण तुम्हाला कसं माहित की हा तोच चोर आहे? अहो, सांगतोय ना, तोच आहे हा चोर. त्याच्या खिशात त्याचा मास्क आहे. मग हे अधिकारी सांगितलं मला, तपावून का ठेवलं तितका वेळ? खरं तर तुम्हीच आधी फोन करून पोलिसांना बोलवायला हवं होतं. अजूनही उशीर नाही झाले, मीच बोलवतो पोलिसांना. प्लीज बघा, तुम्ही पोलिसांना यात आणू नका. काय ना, आमच्या झटापटीत तो मेलाय आणि पोलिस हे ऐकून घेणार नाहीत आणि कदाचित त्यांनी मला पकडलं तर पल्लवीकडे बघा ना, तिचं काय होईल? मिस्टर कुणाल, तुमच्या घरात खून झालाय, एक डेड बॉडी आतमध्ये आणि तुम्ही म्हणता यांच्याकडे बघून मी गप्प बसावा? मी पोलिसांना बोलावणार. कुणाल फोन द्या. कुणाल फोन द्या. प्लीज प्लीज नका कळू. माझं प्लीज ऐका, प्लीज समजून घ्या थोडस. अहो, तुमच्या घरात खून झालाय, आतमध्ये एक प्रेत पडलंय आणि त्या समजून काय घ्यायचंय? मिस्टर कुणाल, तुम्ही तर म्हणाला होतात घरात लहान मूल नाहीये, मग हे सगळं काय? हा
सगळं काय प्रकार आहे मिस्टर कुणाल? तुम्हाला माझ्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं आता द्यावीच लागतील. हे बघा, जोपर्यंत या सगळ्या प्रकाराचा खुलासा होत नाही तोपर्यंत माझ्या दृष्टीने तुम्ही एक संशयित आहात, लक्षात ठेवा. मी काही केलेलं नाहीये. उगाच माझ्यावर खोटे आरोप लावू नका. मग या सगळ्या गोष्टी माझ्यापासून लपवून का ठेवल्या होत्या? पोलिसांना फोन करायला नकार का देत होतात? मी आता कसं सांगू तुम्हाला? बघा, मी हात जोडून विनंती करतो, पोलिसांना प्लीज सांगू नका. हवं तर मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो, पण माझं न ऐकताच तुम्ही जर पोलिसांना सांगितलं ना तर खूप मोठा अनर्थ होईल. अनर्थ? कसला अनर्थ? जर तुम्ही स्वरक्षणासाठी त्याला मारले तर तुम्ही एवढे घाबरताय कशाला? हे बघा, मी माझ्या बचावासाठी हे करत नाहीये, राजससाठी करतो. कोण राजस? ज्याचं नाव आमच्या बंगल्याला दिलंय तो. आमचा एकुलता एक मुलगा राजस. आम्हाला मूलबाळ नाहीये हे मी तुम्हाला खोटंच सांगितलं. तो चोर एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचा साथीदारही होता. त्या साथीदाराच्या ताब्यातच आमचा राजस आहे. मला प्लीज त्याला शोधून आणून दे ना. हे सगळं गोंधळात टाकणार आहे. काय खरंय काय खोटंय काहीच कळत नाहीये मला. आणि मुळात माझ्या दृष्टीने तुम्ही एक संशयित आहात. तेव्हा घरात डेड बॉडी असताना मी तुम्हाला बाहेर जाऊच देऊ शकत नाही. नाही मॅडम, हे बघा प्लीज तुम्ही तरी समजून घ्या. तुम्ही एक स्त्री आहात. पल्लवीची अवस्था तरी बघा ना. मला काही करून राजसला शोधून आणून दे. ठीक आहे, पण जर मी तुम्हाला कोऑपरेट करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सगळं अगदी खरं खरं सांगावं लागेल. सांगतो, सगळं नीट सांगतो. हा प्रसंग घडला तेव्हा मी आणि पल्लवी इथेच होतो. राजस बाहेर सायकल चालवत होता, त्यामुळे दरवाजा उघडाच होता. राजस, नाही नाही, लांब जायचं नाही. माझ्या समोर राहा बघू. हो, आले 2 मिनिटात आले मी. तुम्ही काय हवंय तुम्हाला? कुणाल, कोण आलंय? मी त्या माणसाला सोडला नसता, पण राजसचा आवाज ऐकला आणि माझं सगळं अवसनच कळलं. आमचा राजस त्या चोराच्या साथीदाराच्या ताब्यात होता. तो मास्क घातलेला माणूस मला म्हणाला की बघा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. आमचं तुमच्याशी काही वैर नाहीये. आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही आहोत. आमच्या व्हेकल मधलं पेट्रोल संपलंय. हा पेट्रोल घेऊन येईपर्यंत मी इथे थांबणार आहे. जर काही गडबड करण्याचा प्रयत्न केला तर तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे, लक्षात ठेवा. समजलं? तो साथीदार आमच्या राजसला घेऊन गेला हो. आम्ही त्यावेळी काहीच करू शकलो नाही. पण नंतर मात्र हा चोर पल्लवीशी बरोबर तिच्या अंगाला हात लावला. बायकोय ती माझी. तू माझं काही वापर करू शकत नाही. समजला? तो चोर पल्लवीशी असभ्यपणे वागायला लागला.
माझा तोल गेला. मी रागाच्या भरात राजसलाही विसरलो आणि मी पल्लवीला वाचवायचा प्रयत्न करतो, पण मला तिची जास्त काळजी होती. पण तेवढ्यात या माणसाने माझ्यावर सुरा उभारल्यावर मी त्याचा हात धरला आणि त्या झटापटीमध्ये सगळं तो सुरा जो आहे तो त्याचा त्याला लागला आणि कोसळला. मी काय ठीक आहे, क्षणभर हे गृहीत धरूया की तुम्ही हे जे काही सांगताय ते सगळं खरं. तर मग त्याचं प्रेत कपाटात ठेवण्यामागचं काय कारण? त्या चोराने आणि त्याच्या साथीदाराने आम्हाला दम दिला होता. कोणी आलं काही विचारलं तर राजस बद्दल काही सांगायचं नाही. तो राजसला काही करेल या भीतीने आम्ही गप्प बसलो. तुमच्याशी खोटं बोललो. पण आता तरी सगळं खरं सांगता यावर कसा विश्वास ठेवायचा? अस्मिता मॅडम, प्लीज राजससाठी तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मला सांगा, त्या चोराची आणि तुमची झटापट इथेच झाली ना? हो, या इथेच. मी इथेच त्याला धरलं. आमची झटापट झाली आणि इथेच तो गेला. इथे? हो. तुम्ही इथे या ठिकाणी रक्ताचे डाग कसे नाही? ते पुसून टाकले आम्ही. एक मिनिट. हाच तो टॉवेल. त्या चोराच्या साथीदाराला संशय येऊ नये म्हणून आम्हीच ते डाग पुसून टाकले. बरंच प्रसंगावधान दाखवलं तुम्ही. मला सांगा, तो साथीदार कसा होता दिसायला? तुमचं गवाळ, त्याच्या तोंडावर मास्क लावलेला आणि त्याचे डोळे दिसत होते. असा दांडगा होता. मॅडम, मला बाकी कशाचं काही वाटत नाही हो. आमचा राजस अजून त्या माणसाच्या ताब्यात, म्हणूनच माझी सारखी चिडचिड होतीये. मी एवढा टेन्स्ड आहे. कोणाला काही कळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करतोय. घरात कोणी येऊ नये, फार वेळ थांबू नये म्हणून हे सगळं चाललं होतं. पण पल्लवीकडे बघा ना, जी अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली आहे. एकटीच बडबडत असते. अजूनही हा धक्का सहन झाला नाही आणि या बावलेला स्वतःचा राजस समजते. पल्लवीला कुणाच्या आधारावर सोडून जाणार होतो? कुठे शोधणार होतो राजसला? कुणाला काय सांगणार होतो? सगळ्या बाजूने माझी कोंडी झाली होती आणि तेवढ्यात तुम्ही आला. तर प्लीज तुम्ही तिच्या जवळ राहा, तिला आधार द्या आणि तिला ना शुद्ध याच्यात मी काही झालं तरी राजसला घेऊन येतो. मॅडम, प्लीज माझ्यावर दया करा, मला जाऊ द्या. कारण जोपर्यंत राजा सुखरूप आहे मी बघत नाही ना,
तोपर्यंत माझ्या जीवाला चैन नाही पडणार. मी जातो आणि त्या माणसालाही शोधून काढतो, आणि जसा तो सापडेल ना तसा मी तुम्हाला लगेच फोन करतो. तुम्ही अलर्ट राहा. पण तोपर्यंत माझ्या पल्लवीला सांभाळा, तिला समजवा. मुलाच्या वीरानं फार दुःखी झाली होती. राजेशला जर काही झालं ना तर मग फार उद्ध्वस्त होईल ती. तिला म्हणावं भरोसा ठेव, राजेशला काही होणार नाही. मी राजेशला नक्की परत आणेन. तुम्ही तिला समजवा. कसं आहे ना, शेवटी एक स्त्रीच एका स्त्रीला आधार देऊ शकते ना. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर हाही प्रयत्न करून पाहूया. पण माझ्या एका शंकेचं अजूनही निरसन झालेलं नाही. जर अंगदला तुम्ही पाहिलंच नाही तर पल्लवी जेव्हा म्हणाले की त्याची बाईक आहे तेव्हा तुम्ही का दचकला? ते दोघंही बाईकवरनं आले होते आणि त्याचा अंगदशी काहीच संबंध नव्हता. पण कदाचित पल्लवी काही सांगून बसेल म्हणून मी टेन्स होतो, त्यामुळे मी तसा रिॲक्ट झालो. उतर ना आता. हो कळतंय. इधर पटकन. हा बोला. काय? हा सांगा. एक मिनिट. हा पुढे. ओके. थँक्यू सो मच. या बाय. कोण होतं? त्या चोराच्या बाईकचा नंबर सापडलाय. ओके. पटकन मॅडम ना कळव. तेच करतोय. हा त्यांनाच मेसेज करतोय. तुला ना पेशन्स नावाची गोष्टच माहिती नाहीये. पेशन्स तर नाही रे, पण मॅडमला त्या चोराच्या बाईकचा नंबर का हवाय ना तेच कळत नाही. आता त्या चोरीच्या केसचा आणि आपल्या केसचा काय संबंध? आणि असंही मॅडमना अंगद भेटलाच नाही आणि आपल्याही जमनादासकडचं काम झालं नाही. आता ही चोरीची केस इथल्या पोलीस स्टेशनला नोंदवली आहे ना, मग हे इथल्या पोलिसांचं काम आहे. पण मॅडम हे सगळं का विचारतायत ना मला तेच. इरिटेट करू नकोस. अगं किती डोकं वापरतीयस? दुखायला लागेल माझं. अरे पण गप्प. अरे मी एकदम चुप. गप्पा बस. म्हणाली कॉमन सेन्स आहे ना. त्या चोरीचा अंगदशी काहीतरी संबंध असेल म्हणून मॅडमने डिटेल्स मागवले असतील. हो रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. काय सांगतेस? माझ्याही लक्षात नाही आलं. झालं सुरू तुझं. झालं परत सुरू. म्हणूनच तुला सांगितलं ना, तुला कळलं नाही म्हणून. बस आता लवकर. पकड. हळू. हो कळतंय. प्लीज मला जाऊ द्या. मी राजेशला घेऊन येतो आणि त्या माणसालाही घेऊन येतो. त्याला खोटं सांगून घरी आणेन ना मी, आणि मग इकडे आल्यावर तुम्ही त्याला पोलिसांच्या हवाली करा. नाही नको, मीच एकटा जातो. नाही, एवढी रिस्क नका घेऊ. कदाचित त्यांच्याकडे हत्यारही असू शकते. तुम्ही एक काम करा, तुम्ही दाजींना घेऊन जा. दाजी जा त्यांच्यासोबत, म्हणजे तुम्हाला मदत होईल. नाही प्लीज,
हे बघा, त्या साथीदाराला जर संशय आला तर त्याचा राग तो राजसवर काढेल, आणि मी राजसला काही होऊ देणार नाही. माझ्या चुकीमुळे तर नाहीच नाही. आणि पल्लू इथे आहे ना, तुम्ही तिला सोबत करा. काय ना, मी समजा गेलो आणि तो माणूस इथे आला तर तुमच्या रक्षणासाठी हे इथे आहेत ना, म्हणून मी जातो एकटाच. हो पण मी वाटतं तर तुमच्या पाया पडतो, पण प्लीज मला एकट्याला जाऊ द्या. हो मी राजसला घेऊन येतो, आणि तो माणूस जर इथे आला तर तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. ठीक आहे, जा तुम्ही. थँक्स, थँक यू सो मच. दाजी, कधी कधी गुन्हेगारावर विश्वास ठेवूनही आपण ब्लाइंड गेम खेळतोच. पण हे तर खरं बोलतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यात तो खरेपणा दिसतोय मला. यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. जाऊन येतो. मी लँडलाईन वरती फोन करून तुम्ही प्लीज अलर्ट राहा. हो. दाजी, मी जाऊन येतो. मी लँडलाईन वरती फोन करून तुम्ही प्लीज अलर्ट राहा. हो. दाजी, पल्लवी, प्रसंग घडला तेव्हा मी आणि पल्लवी इथेच होतो. राजस बाहेर सायकल चालवत होता, त्यामुळे दरवाजा उघडाच होता. पल्लवी, कुणाल, अहो तो राजसला शोधायला गेलाय. राजस, तुम्ही त्याला जाऊ का दिलं? तो माझा नवरा नाहीये, कुणाल नाहीये. कुणाल नाहीये म्हणजे काय काय म्हणताय तुम्ही? तो पळालेला चोर आहे, आणि आज जो आहे ना, तो माझा नवरा आहे. त्याने मारलं माझं कुणाल.
नराधमाने माझ्या नवऱ्याला मारलं. माझा कुणाल माझ्या नजरेसमोर असा मरून पडला होता आणि मी काही करू शकले नाही. मी तुमच्या नवऱ्याला त्याने मारलं हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? निदान एक हिंट तरी द्यायची होती. कशी देणार सांगा ना. त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी तुम्हाला सांगायचा जरा जरी प्रयत्न केला असता ना तर त्याने आधी मला आणि नंतर तुम्हालाही मारून टाकलं असतं. आता माझा कुणाल मला सोडून गेला. तुम्हाला एक कदाचित सगळं खोटं वाटेल पण हेच खरं, हेच सत्य. शांत. याचा अर्थ त्याने सगळी खोटी बनवून कहाणी सांगितली मला शंका होतीच त्याच्यावर. आता खात्रीच पटली. तर झालं मी दाजींना त्याच्या पाठीपाठ. घरातून निघालाय असा मॅडमचा मेसेज येऊन किती वेळ झाला, अजून कसा नाही आला तो? अगं मंडाली, मलाही तेच कळत नाही. तो इथे आल्यानंतर फक्त आपल्याला सिग्नल द्यायचा. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. हो आम्ही दोघं आहोत इथे. तुम्ही कुठे आहात? कुठे? हा ठीक आहे चालेल. ओके ओके या बाय. काय झालं? इन्स्पेक्टर साहेब मागच्या कोपऱ्यावरती आहे. अरे पण तू या बाजूने पळाला तर? म्हणाली तिथेही पोलिसांनी फिल्डिंग लावली. हा गेला कुठे असेल? आणि मला एक खोटं बोलायला भाग पडलं. मला माफ कर. मला खरंच माफ कर. मी माझ्याच नवऱ्याच्या मारेकऱ्याला साथ दिली. हे सगळं माझ्या जीवाच्या काळजीमुळे केलं. मी समजू शकते. या सगळ्यात खरंच तुझा काहीच दोष नाही. तू खरंच खूप धुराची आहेस पल्लवी. एवढं सगळं होऊनही तुम्ही आम्हाला काहीच जाणवूही दिलं नाही. आता प्लीज सगळं खरं खरं सांग, म्हणजे निदान आपण त्या चोराला पकडू तरी शकू. आपण कुणाला नाही वाचवू शकतो पण निदान त्यांना न्याय तरी मिळवून देऊ शकतो. बघा मी आणि कुणाल असेच या खोलीत बसलो. पल्लू 2 महिन्यांनंतर घरी आलो. तुला सांगतो इतकं बरं वाटतं ना मला. घर म्हणजे घर असतं ग, काय पण म्हण. आणि आता इथे कोणीच नाहीये, फक्त तू आणि मी. पुढे आला ना तुला मारून टाकून, कळलं ना? आता मी इथून बाहेर सुटेपर्यंत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. हे प्रेत इथे आतमध्ये हे कोणाला कळता कामा नये. कुणाला जरा जरी संशय आला ना तरच. आणि तर बघ जो मेलाय ना तो चोर होता. आणि मी जो आहे ना तो तुझा कुणाल, तुझा नवरा. भीतीमुळे माझे अश्रूही अटके. मी त्या चोराच्या कैदेत होतो आणि तेवढ्यात तुम्ही आला. शांत, तू नक्की सापडेल. चोरांच्या वाटा शेवटी पोलिसांकडेच येऊन मिळतात. काळजी करू नकोस.
हा बोल सेठ. आम्ही इथे फिल्डिंग लावून उभे आहोत पण तो आलाच नाही. काय? मी ठीक आहे, दाजी गेले त्याच्या मागं. ओके ना. पल्लवी, मी बाहेर जाऊन येते, तू इथेच थांब. हा नाही, तुम्ही कुठे जायचं नाही. मला खूप भीती वाटते. पल्लवी, अगं आतापर्यंत धीराने घेतलंस, अजून तो राग. हे बघ, दाजी कुठे गेले ते मला पाहायला हवं. काही झालं तरी तो चोर निसटता कामा नये. सापडला तो नाही. आणि हो, मी येईपर्यंत कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. मी काहीतरी खाऊन घे, नाही तर पुन्हा चक्कर. आणिच तुम्ही लवकर या. येते मी. यावर तर फक्त एकाच माणसाच्या पावलांचे ठसे, म्हणजे हे नक्की दाजींच्या पायाचे ठसे असणार, जे बाहेर गेले. पण मग तो कुठे गेला? तो तर आधीच बाहेर पडला होता. मग त्याच्या पावलांचे ठसे कसे नाही? याचा अर्थ तो इथेच आसपास आहे, किंवा कदाचित आत. नाहीतर मरशील. माझ्यापेक्षा तर तू मोठी चोर निघालीस. हा, माझे दागिने कुठे? मला नाही माहित. तुला माहितीये दागिने कुठेत? नाही, मला नाही माहित. जॅकेट मध्ये दागिने होते, कुठेच सांग. सोड मला तू. सोड. सोड मला. वाचवा. वाचवा. सोड. सोड. सोड मला. वाचवा. सोड. सोड मला. सोड. सोड. वाचवा. वाचवा. किल्ली कुठे आहे? किल्ली कुठे आहे?
दागिने माहितीत कुठं? हवेत दागिने तुमच्या कुठे? नवऱ्याला मारण्याची हात ना. दागिने कुठे आहेत? सांग. कुठे आहेत? सांग दागिने. नाही माहिती दागिने. बाजूला हो. दाजी, तो चोर इथेही आला नाही आणि तुम्हालाही दिसला नाही. गेला कुठे? कसला आवाज आहे? कुठल्या तरी गाडीचा सेफ्टी अलार्म वाटतं. आपल्या गाडीचा? हो, आपल्याच गाडीचा. आपल्या गाडीत कोणीतरी घुसायचा प्रयत्न करतंय. इथं चोर तर नसेल? तिथं कोणीच दिसत नाही. मॅडमने आपल्यासाठी दिलेला सिग्नल तर नसेल? सिग्नल? पण या सिग्नलचा अर्थ काय असेल? हॅलो इन्स्पेक्टर साहेब. दागिने दाजी सोड सोड. इन्स्पेक्टर साहेब, हाच तो गुन्हेगार ज्याने चोरी केली होती दुकानात आणि एका निष्पाप माणसाचा जीव घेतलाय. त्याने अटक करा याला. इन्स्पेक्टर साहेब, हे दागिने. डेड बॉडी कुठे आहे? या मी दाखव. हवालदार, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. अस्मिता मॅडम, धन्यवाद. एका मोठ्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी तुम्ही आमची मदत केली. इन्स्पेक्टर साहेब, मी फक्त माझं कर्तव्य केलं. ज्याप्रमाणे जनतेच्या सेवेसाठी तुम्ही तत्पर असता, त्याप्रमाणे प्रत्येक सामान्य नागरिकाने पोलिसांनाही सहकार्य करायलाच हवं. ते त्यांचं कर्तव्य आहे. मी फक्त माझं काम केलं. पण मॅडम, तुम्हाला कसं कळलं की हा तोच चोर आहे? म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले ना, तेव्हा नवरा बायको असल्याचं हे दोघं दाखवत जरी असते तरी तसं वागत नव्हतं. शिवाय 7 वर्ष इथे राहून सुद्धा त्यांना शेजाऱ्यांबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मला संशय आला आणि त्यांच्या मुलाबद्दल, राजेशबद्दल सुद्धा त्यांनी खोटीच गोष्ट सांगितली. याने मला सांगितलं, जेव्हा चोर घरात शिरला होता तेव्हा राजेश बाहेर सायकल चालवत होता, पण त्याच्या सायकलच्या चाकांना तर माती लागलेली नव्हती. आणि स्थिर, तू जेव्हा बाईकचा नंबर मला पाठवला तेव्हा माझा संशय खात्रीत बदलला. आणि म्हणून मी तुला मेसेज केला आणि ह्याच्यावर विश्वास असल्याचं दाखवून याला बाहेर जायला दिलं. कारण मला माहिती होतं बाहेर याला पकडायला तुम्ही सज्ज आहात. हो, आम्ही तयारीत होतो, लपून बसतो.
पण हा आलाच नाही. मॅडम, पण तुम्ही प्रसंगावधान राखून या बंगल्यात परत आलात आणि आम्ही येईपर्यंत हा किल्ला लढवलात. म्हणाली माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. मला फक्त पल्लवीच्या जीवाची काळजी होती. बाहेर गेट जवळच्या ओल्या मातीत मला दाजींचे फुटप्रिंट्स दिसले, पण याचे दिसले नाही. त्यावरनं माझ्या लक्षात आलं की हा चोर बंगल्याबाहेर गेलाच नाहीये, तो इथेच कुठेतरी. आणि क्षणाचीही उसंत नव्हती. माझ्या डोळ्यासमोर फक्त पल्लवी दिसत होती. म्हणून मी लगेच परत आले. आणि तुम्ही सेफ्टी अलार्म वाजवलात आणि दाजींना हिंट मिळाली. हो, आणि माझ्याकडे लॅचची किल्ली सुद्धा होती, पण याने आतून कडी लावल्यामुळे मला स्वयंपाकघराच्या खिडकीतनं आत यावं लागलं. वा, अस्मिता मॅडम, यू आर ग्रेट. प्रसंगाला अगदी धीरानं सामोरं जाऊन तुम्ही याला पकडून दिलं. दागिने चोरणारा हा चोर आता आमच्या ताब्यात आला. आता केस सॉल्व्ह. नाही, केस अजून सॉल्व्ह झालेली नाहीये. म्हणजे याचा अजूनही एक साथीदार आहे, बाहेर फिरतोय आणि त्याच्या ताब्यात ह्यांचा मुलगा राजस आहे. त्याला लवकरात लवकर सोडवायला हवं. पल्लवी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही राजसला नक्की शोधू ना. याचा कुणीही साथीदार नव्हता, हा एकटा. आणि जे काय केलं ते एकट्याने केलंय. काय नकार तू झाले राजस? काय केलंस तू राजस? कुठे ठेवलंस राजसला? बोल.